आज आपण या व्हिडिओमध्ये LPG गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे। अशातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीबाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। परवापासून म्हणजेच मंगळवारपासून जुलै महिन्याला सुरुवात झालेली आहे। मंगळवार 1 जुलै 2025 रोजी सरकारी तेल कंपन्या IOCL, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। जुलै महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। आधीच सततच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे। जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्य व इंधनांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे। मात्र अशातच परवा 1 जुलै 2025 रोजी सरकारी तेल कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे। देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे। म्हणजेच 19 किलोचा कमर्शियल LPG गॅस सिलेंडर जवळपास 58 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे। 58 रुपये किंमत कमी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आता फक्त 1616 रुपये मोजावे लागतील। याआधी व्यावसायिक सिलेंडरसाठी 1674 रुपये द्यावे लागत होते। परंतु महत्त्वाचे म्हणजे परवा 1 जुलै रोजी सरकारी तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही। म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही। घरगुती गॅस सिलेंडर हे पूर्वीच्याच किमतीत मिळणार आहे। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने अलीकडेच 8 एप्रिल 2025 रोजी 50 रुपयांची वाढ केली होती। त्याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांसोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील बसला होता। त्यामुळे सर्वसामान्यांचे घरचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे। मात्र अशा वेळी केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही महिलांसाठी मोठा आधार बनली आहे। या PM उज्ज्वला योजनेअंतर्गत 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना 300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे। कारण पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर केंद्र सरकारकडून 300 रुपयांची सबसिडी दिली जाते। हे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात। फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडर जवळपास 852 रुपयांना मिळत आहे। परंतु हाच घरगुती गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना फक्त 552 रुपयांना मिळत आहे। केंद्र सरकारकडून एका वर्षात फक्त 12 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 300 रुपयांप्रमाणे वर्षाला 3600 रुपये सबसिडी दिली जाते। यामुळे देशातील गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे। कृपया इकडे लक्ष द्या। गॅस सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी आणि घरगुती गॅस सिलेंडर फक्त 552 रुपयांना मिळवायचा असेल तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून सबसिडीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।